नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण NMMS या महाराष्ट्राची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे, ज्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी एक MCQ प्रश्नांची आपण एक व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे. त्या सिरीज मधला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे, की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 विषयाचे एकूण 70 प्रश्न म्हणजे त्यामध्ये सायन्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी म्हणजे इतिहास, भूगोल आणि विज्ञान या तिन्ही विषयाचे एकूण 70 MCQ अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ थोडासा लांब होण्याची शक्यता आहे. तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं निश्चितच तुम्हाला गरजेचं आहे. चला तर मग कसलाही वेळ न गमावता आजच्या आपल्या या व्हिडिओ सिरीज मधल्या तिसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला सायन्सचे जे प्रश्न आहेत म्हणजे मूळ परीक्षेमध्ये तुम्हाला सायन्स, इतिहास आणि नागरिकशास्त्र आणि भूगोल यांचं जसं प्रमाण असते अगदी त्याच प्रमाणात या ठिकाणी मी प्रश्न या 70 प्रश्न म्हणजे 70 एकूण 70 प्रश्नामध्ये हे तिन्ही बोर्ड पॅटर्न प्रमाणे यांना मी डिवाइड केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे विज्ञान विषयाचं इंग्रजी आणि मराठी उत्तर पण आणि प्रश्न पण दोन्ही दिलेले आहेत. यातले 2-3 प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. याची उत्तर तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाकायची आहेत. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. सजीव सृष्टीत प्राणी व वनस्पती वर्गीकरणाच्या कोणत्या घटकात येतात? इन विच component आर animals and plants classified in the living world? ऑप्शन गण ऑर्डर, कुळ फॅमिली, नाती स्पेसिस, वर्ग क्लास. And the correct option is option number C. क्वेश्चन नंबर 2. कोणता सूक्ष्मजीव अन्नाच्या दूषिततेस कारणीभूत ठरतो? Which microorganism is responsible for contamination? Options bacteria, virus, fungi and protozoa. And the correct option is option number A, bacteria. Question number 3. बल म्हणजे काय? What is force? Option दाब pressure, हालचाल movement, वस्तूच्या स्थितीत बदल change in the state of an object, D वस्तूची गती velocity of an object. And the correct option is option number C. क्वेश्चन नंबर 4. विद्युतीय प्रवाह कोणत्या घटकामुळे निर्माण होतो? Which component causes the flow of electric current? Options are प्रतिरोध resistance, विद्युतधारा electric current, विद्युत क्षेत्र electric field, चुंबक magnet. And the correct option is option number B, electric current. क्वेश्चन नंबर 5. अणूची संरचना कोणत्या कणांनी बनलेली असते? What particles form the structure of an atom? Option A, electron, neutron and protons. Option B, अन्वेग, atomic speed. C, अन्वीय भार, atomic weight and nucleus. And the correct answer is option number A. Question 6. द्रव्याचे 3 प्रकार कोणते आहेत? What are the 3 types of matter? Option वायू, द्रव आणि घन, गॅस, लिक्विड, सॉलिड, कण, अणु आणि रेणू, particles, atoms and molecules, विद्युत
चुंबक आणि बल, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड फोर्स, घन, अर्धद्रव्य आणि प्लाझ्मा, सॉलिड, सेमी लिक्विड अँड प्लाझ्मा. And the correct option is option number A. Question number 7. कोणते धातू सामान्यतः विद्युतवाहक असतात? Which metals are typically conductors of electricity? Option: तांबे व सोने, कॉपर अँड गोल्ड, लोह व कार्बन, आयर्न अँड कार्बन, चांदी व प्लास्टिक, सिल्वर अँड प्लास्टिक, रबर व प्लास्टिक, rubber and plastics. And the correct option is option number A. वातावरणातील कोणता घटक प्रदूषणाचे मुख्य कारण आहे? Which component in the atmosphere is the main cause of pollution? Options: nitrogen, oxygen, carbon dioxide and jalbashp, water vapor. And the correct option is option number C, carbon dioxide. आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्या टप्प्यात बचाव कार्य होते? At which stage of disaster management does the rescue operation occur? Options: तयारी, preparation, प्रतिसाद, response, पुनर्वसन, rehabilitation, पुनर्निर्माण, reconstruction. And the correct option is option number B. पेशीचे केंद्र कोणते असते? What is the center of the cell? Option A, cytoplasm, nucleus, mitochondria, ribosomes. And the correct option is option number B, nucleus. मानवी शरीरातील सर्वात मोठे अंग कोणते आहे? Which is the largest organ in the human body? Option: हृदय, heart, यकृत, liver, त्वचा, skin, फुफ्फुसे, lungs. And the correct option is option number C. आम्ल आणि क्षार ओळखण्यासाठी कोणता सूचक पदार्थ वापरला जातो? Which indicator is used to identify acids and bases? Options: litmus, methyl orange, phenolphthalein, hydrochloric acid, hydrochloric amla. And the correct option is option number A, litmus. वळूया वळूया पुढच्या प्रश्नाकडे. रासायनिक बदल कशामुळे घडतो? व्हॉट कॉजेस केमिकल चेंज? ऑप्शन ए, पदार्थाचे द्रव, सबस्टन्स मॅटर, वस्तूचे रूपांतर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अन ऑब्जेक्ट, उष्णतेचा वापर, यूज ऑफ हीट अँड रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन. And the correct option is option number D. उष्णतेचे मापन कोणत्या उपकरणाद्वारे केले जाते? Which instrument is used to measure heat? Option: thermometer, option B, barometer, C, hydrometer, and D, thermocouple. And the correct option is option number A. ध्वनीच्या लहरींचा वेग कशावर अवलंबून असतो?
What does the speed of sound waves depend on? ऑप्शन ए माध्यमाची घनता डेन्सिटी ऑफ मीडियम. ऑप्शन बी प्रकाश लाइट. ऑप्शन सी चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड. अँड ऑप्शन डी तापमान टेम्परेचर. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए माध्यमाची घनता डेन्सिटी ऑफ मीडियम. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खास तुमच्यासाठी आहे. प्रकाशाच्या परावर्तनाचा कोणता नियम योग्य आहे? Which rule is correct for the reflection of light? So the options are given. So please comment your correct option in the comment section. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ कॉलच्या कमेंट बॉक्स मध्ये करावायचं आहे. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. कोणते पदार्थ मानव निर्मित आहेत? Which materials are man made? कापूस कॉटन, लोह आयर्न, प्लास्टिक, सोने गोल्ड. And the correct option is plastic. Question number 18. परिसंस्थेतील घटक कोणते आहेत? What are the components of an ecosystem? Option केवळ वनस्पती only plants. केवळ प्राणी only animals. जैविक व अजैविक घटक biotic and abiotic components. केवळ जलचक्र only water cycle. And the correct option is option number C. ताऱ्यांच्या जीवनयात्रेत अंतिम टप्पा कोणता आहे? What is the final stage in the life cycle of stars? Option लाल राक्षस रेड जायंट, न्यूट्रॉन तारा न्यूट्रॉन स्टार, कृष्णविवर ब्लॅक होल, तारेचे मृत्यू स्टार्स डेथ. And the correct option is option number C. Question number 20. रोगजनक बॅक्टेरिया कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत? What type of microorganisms are pathogenic bacteria? Options निरुपद्रवी हार्मलेस, हानिकारक हार्मफुल, फायदेशीर बेनिफिशियल, जीवनसत्व प्रदान करणारे विटामिन प्रोड्युसिंग. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. धारा विद्युत व चुंबकत्व या दोन्ही विषयांशी संबंधित कोणते उपकरण आहे? Which device is associated with both electricity and magnetism? Options electrometer, ampermeter, dynamo and voltmeter. And the correct option is option number C, dynamo. रासायनिक बंध कोणत्या घटकामध्ये आढळतात? Chemical bonds are found in which components? Options अणु atoms, रेणू molecules, घटक elements, पदार्थ substances. And the correct option is option number B. कोणते धातू सहज गंजतात? Which metals easily corrode? ऑप्शन ए तांबे कॉपर, लोखंड आयर्न, चांदी सिल्वर,
सोने, gold. And the correct option is option number B. कोणत्या अवयव प्रणालीमुळे मानवी शरीराला ऊर्जा मिळते? Which organ system provides energy to the human body? स्नायू प्रणाली, मस्क्युलर सिस्टम, पचन प्रणाली, डायजेस्टिव्ह सिस्टम, श्वसन प्रणाली, रेस्पिरेटरी सिस्टम, अँड नन ऑफ अबव यापैकी कोणताही घटक नाही. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी. आम्ल व क्षार ओळखण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? Which test is done to identify acids and bases? ऑप्शन ए रेडॉक्स अभिक्रिया, रेडॉक्स रिएक्शन, पीएच चाचणी, पीएच टेस्ट, विद्युतीय चालकता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, रंग चाचणी, कलर टेस्ट. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी, पीएच टेस्ट. आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणता टप्पा धोक्याचे मूल्यांकन करतो? Which stage in disaster management assesses risk? Options जोखीम मूल्यांकन, रिस्क असेसमेंट, पुनर्निर्माण रिकन्स्ट्रक्शन, पुनर्वसन रिहॅबिलिटेशन, and प्रतिसाद response. And the correct option is option number A. पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती कोणत्या अंगकात होते? In which organelle does energy production occur in the cell? Option A lysosomes, option B nucleus, mitochondria, and ribosomes. And the correct option is option number C. कोणता घटक ध्वनीच्या जलद प्रसारासाठी आवश्यक आहे? Which factor is essential for the rapid transmission of sound? Option A तापमान, टेम्परेचर, ऑप्शन बी दाब, प्रेशर, ऑप्शन सी घनता, डेन्सिटी, and option D द्रवता, liquidity. And the correct option is option number C. प्रकाशाचे परावर्तन कोणत्या साधनात होते? In which device does reflection of light occur? A दूरदर्शक, टेलिस्कोप, बी काच, ग्लास, सी लेन्स, and D आरसा, मिरर. And the correct option is option number D. कोणते मानवनिर्मित पदार्थ पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहेत? Which man-made materials are harmful to the environment? Options काच, ग्लास, प्लास्टिक, कापूस, कॉटन, लोह, iron. And the correct option, which is known to everyone, plastic. तापमान मापनासाठी कोणते उपकरण वापरले जाते? Which device is used to measure temperature? Option thermometer, तापमापी, कॅलरीमीटर, barometer, dynamo. And the correct option is option number A. प्रदूषणावर कोणत्या प्रकारचे नियंत्रण सर्वात प्रभावी आहे? Which type of control is most effective against pollution? Option हवेचे नियंत्रण, एअर कंट्रोल, पाण्याचे शुद्धीकरण,
वॉटर प्युरिफिकेशन, जमीन व्यवस्थापन, लँड मॅनेजमेंट अँड प्रदूषणाचे निदान, पोल्युशन डायग्नोसिस. And the correct option is option number B. ताऱ्यांची ऊर्जा निर्माण कोणत्या प्रक्रियेमुळे होते? Which process generates the energy of stars? संलयन फ्युजन, संकोच कॉन्ट्रॅक्शन, विकिरण रेडिएशन, गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन. And the correct option is option number A, fusion. कोणत्या पेशी अंगकेला शक्तीचे घर म्हटले जाते? Which organelle is called the powerhouse of the cell? Option A, mitochondria, nucleus, chloroplast, and Golgi body. And the correct option is option number A. Question number 35 and last from the science. धातूच्या संकरामुळे कोणते मिश्र धातू तयार होतात? Which alloys are produced by the mixture of metals? Option A, steel, B, तांबे copper, C, पितळ brass, and D, चांदी silver. And the correct option is steel. तर विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या सेक्शन मध्ये आपण विज्ञानाच्या 35 इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतल्या उत्तरांचा आणि प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. आता वळूया इतिहासाच्या पुढच्या प्रश्नाकडे. लॉर्ड कर्झनने कोणत्या निर्णयामुळे भारतीय समाजात तीव्र विरोध निर्माण लॉर्ड कर्झनने घेतलेल्या कोणत्या निर्णयामुळे भारतीय समाजात तीव्र विरोध निर्माण झाला? ऑप्शन रोलेट ऍक्ट, बंगालची फाळणी, चले जाव चळवळ, जालियनवाला बाग हत्याकांड. आणि उत्तराचा क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक बी. नवजागरण काळात कोणत्या समाज सुधारकाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली? राजाराम मोहन राय, लोकमान्य टिळक, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महात्मा गांधींनी खेडा सत्याग्रह कोणत्या राज्यात सुरू केला? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी गुजरात, सी महाराष्ट्र आणि डी पंजाब. अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1 1905, बी 1911, सी 1920 आणि डी 1930. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच 1905. शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात काय योगदान दिले? ऑप्शन पर्याय नंबर ए महिला शिक्षणाचा प्रचार, बी दलितांसाठी मोफत शिक्षण, सी धर्मशास्त्रावर आधारित शिक्षण आणि डी व्यावसायिक शिक्षणाचा प्रचार. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यते विरोधात कोणती चळवळ सुरू केली? पर्याय सविनय कायदेभंग चळवळ, पर्याय बी असहकार चळवळ, सी महाड सत्याग्रह आणि डी चले जाव चळवळ. आणि अचूक उत्तराचा क्रमांक आहे पर्याय क्रमांक सी.
महात्मा गांधी यांनी कोणत्या घटनेनंतर असहकार आंदोलन थांबवले? पर्याय: चौरी चौरा घटना, जालियनवाला बाग हत्याकांड, बंगालची फाळणी, भारत छोडो चळवळ. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चौरी चौरा येथील घटना. सरदार वल्लभभाई पटेल यांचे खरे नाव काय होते? पर्याय: मोहनदास करमचंद गांधी, वल्लभभाई झावरभाई पटेल, नवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय. आणि अचूक उत्तर जसं सगळ्यांना माहीतच आहे पर्याय क्रमांक बी, वल्लभभाई झावरभाई पटेल. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? दिल्ली, कोलकाता, मुंबई, मद्रास. या ठिकाणी मद्रास असं वाचव कृपया. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता, जी पश्चिम बंगालची राजधानी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आणि हा प्रश्न खास तुमच्यासाठी इतिहासाचा एक प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. वळूया प्रश्न क्रमांक 46 कडे. होम रूल चळवळीची स्थापना कोणत्या दोन प्रमुख नेत्यांनी केली होती? पर्याय आहेत महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी, गोपाळकृष्ण गोखले आणि सुभाषचंद्र बोस. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सविनय कायदेभंग चळवळीत महात्मा गांधींनी कोणत्या घटकाला प्राधान्य दिले? मिठाचा कर, शेतकऱ्यांचा कर, भारतातील शाळा आणि महाविद्यालय, समाज सुधारणा. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी केली? 1936, 1939, 1942 आणि 1945. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सत्याग्रहाचा अर्थ काय? सत्याग्रह म्हणजे काय? असत्यावर विजय, सत्यासाठी लढा, शस्त्रक्रांती किंवा धर्मशास्त्रावर आधारित आंदोलन. आणि अचूक पर्याय पर्याय क्रमांक बी. भारतात शेतकरी सत्याग्रहाच्या चळवळीचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? ऑप्शन: सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि बाबासाहेब आंबेडकर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संसदीय शासन पद्धतीमध्ये विधिमंडळ कोणत्या भूमिकेत असते? न्यायदान करणे, कायदे बनवणे, कार्यकारिणीचे नेतृत्व करणे, सेना नियंत्रित करणे. तर आता उरलेले काही जे प्रश्न आहेत ते नागरिक शास्त्रामधले आहेत. त्यातला हा पहिला प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच कायदे बनवणे. राज्यसभेचे सदस्य किती कालावधीसाठी निवडले जातात? 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष, 7 वर्ष. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच 6 वर्षासाठी निवडले जातात.
केंद्रीय कार्यकारी मंडळ कोणाच्या मार्फत कार्य करते? लोकसभा, मंत्रिमंडळ, राज्यपाल आणि मुख्यमंत्री. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच मंत्रिमंडळ. प्रश्न क्रमांक 54. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1947, 1950, 1962 आणि 1975. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच 1950. राज्य शासनाची सर्वात मोठी जबाबदारी कोणती आहे? सैन्य नियंत्रण करणे, राष्ट्रीय धोरणे ठरवणे, स्थानिक विकासाची जबाबदारी घेणे आणि परराष्ट्र धोरण ठरवणे. तर राज्य शासनाची यातली जी मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक सी, स्थानिक विकासाची जबाबदारी घेणे. भारतातील कोणत्या रेखांशावरून प्रमाण वेळ निर्धारित केली जाते? आता उर्वरित जे प्रश्न आहेत, जे 14 प्रश्न आहेत, ते आपल्याला पाहिजे भूगोलची सुरुवात झालेली आहे. पर्याय 60.5 अंश पूर्व, 75.5 पूर्व, 82.5 पूर्व, 90.5 पूर्व आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पृथ्वीच्या कोराचा मुख्य घटक कोणता आहे? ॲल्युमिनियम, लोखंड, मॅग्नेशियम, ऑक्सिजन आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जमिनीच्या पृष्ठभागावर सर्वाधिक कोणत्या प्रकारचे ढग दिसतात? क्युमुलस, स्ट्रेटस, सायरोस्ट्रेटस, निंबस. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क्युमुलस. सागरी सेल्फची सरासरी खोली किती असते? 50 मीटर, 200 मीटर, 500 मीटर, 1000 मीटर आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच 200 मीटर. कॅनरी प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो? उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, दक्षिण उत्तर आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच उत्तर दक्षिण. भूमी उपयोजनाच्या दृष्टीने कोणता प्रकार सर्वाधिक महत्वाचा आहे? कृषी, औद्योगिक, निवासी, व्यावसायिक. अचूक पर्याय पर्याय क्रमांक ए. कोणत्या प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या घनता आहे? सहारा वाळवंट, गंगा नदीचे खोरे, तिबेट पठार, अंटार्क्टिक आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच गंगा नदीचे खोरे. कोणता देश पोलाद उद्योगात अग्रगण्य आहे? भारत, चीन, जर्मनी, ब्राझील आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच चीन. नकाशाच्या प्रमाणावर एकास 1 लाख काय दर्शवते? 1 सेंटीमीटर बरोबर 1 लाख सेंटीमीटर, 1 किलोमीटर बरोबर 1 लाख किलोमीटर, 1 इंच बरोबर 1 लाख इंच आणि 1 मीटर बरोबर 1 लाख मीटर.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. क्षेत्र भेटीमध्ये कोणत्या साधनाचा वापर केला जातो? एक बारोमीटर, हायग्रोमीटर, थर्मामीटर आणि कॅमेरा. आणि अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी म्हणजेच कॅमेरा. पृथ्वीच्या मॅन्टल मध्ये कोणता घटक प्रमुख आहे? लोह, मॅग्नेशियम, सिलिका, ऑक्सिजन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॅग्नेशियम. आणि 67 क्रमांकाचा प्रश्न हा खास तुमच्यासाठी आहे, ज्याचं अचूक उत्तराचा पर्याय तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करायचे आहे. कोणत्या सागरी प्रवाहामुळे कॅलिफोर्निया राज्यात थंड हवामान तयार होते? त्यासाठीचे 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत आणि याचा अचूक क्रमांक तुम्हाला आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करावयाचा आहे. लोकसंख्या वाढीमुळे कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते? शहरीकरण, रोजगाराची कमतरता, संसाधनाचा तुटवडा, वरील सर्व. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. समशीतोष्ण कटिबंधात आर्द्रता कोणत्या कारणामुळे वाढते? वाऱ्याची दिशा, पर्जन्यमान, सूर्याचा प्रभाव आणि समुद्राजवळची स्थिती. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सिरीज मधला हा आपला शेवटचा आणि 70वा प्रश्न आहे. तर अजूनही तुम्ही कृपया माझी रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि इथून पुढे देखील अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या खास NMMH स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येणार आहेत. त्यामुळं बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन अलाउ करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल. चला तर आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. सागरी प्रवाहाच्या गतीवर कोणते घटक परिणाम करतात? पृथ्वीचा घुमाव, वाऱ्याची दिशा, समुद्राचे तापमान, वरील सर्व. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे वरील सर्व घटक सागरी प्रवाहाच्या गतीवर परिणाम करत असतात. सो फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.